तर पाहू शकता तिथं आमच्या शेतामध्ये खूप पाणी सोयाबीनमध्ये साचलेलं आहे. आता हे पाणी लवकरात लवकर कमी होत नाही. दुसरे दाखवतात हॉटेलवाले ह्याच्यावाले आमचं नुकसान झालं अगर काही झालं. मी काय ट्रोल करत नाही त्यांच्यासोबत अगर काही नाही. पण मला एक बोलायची आहे मित्रांनो गोष्ट की आपल्या शेतकऱ्यांना पण सपोर्ट करा ना तुम्ही. दुसऱ्यांच्या फोटोला वगैरे लाईक वगैरे करता आणि कसले पण वगैरे व्हिडिओज असले तरी पण शेतकऱ्याचं नुकसान झालं ज्याचा व्हिडिओ आहे शेतकऱ्याचं त्यालाच लाईक वगैरे सपोर्ट वगैरे करायला पाहिजे ना, व्हायरल करायला होऊ शकता. किती गवतामधून यावं लागतंय. इकडे पहा किती पाणी आलं आहे शेतातून. हे सगळं शेतामधलं पाणी आहे मित्रांनो. हे पाहू शकता शेतामध्ये किती पाणी साचलेलं आहे. हा असले व्हिडिओ तुम्ही व्हायरल नाहीत करणार, दुसरे कोणते पण व्हिडिओ व्हायरल करणार मित्रांनो. आणि गव्हर्नमेंट काय करतं, PM किसानचे 2000 देतं, तिथं शेतकरी म्हातारे माणसं खुश होतात. पण हे इथं लाखाचं पेरलेलं खाद्य बी वगैरे गेलं का हे वायालाच जाणार. आता इथं पिवळीच होणार ही सोयाबीन. पाहू शकता तुम्ही. कसं जगायचं शेतकऱ्यांनी सांगा बरं. अजून सध्या पण पाऊस चालू आहे मंडळी. तर हे पाहू शकता सगळं इकडलं पाणी इकडल्या शेतामध्ये चाललेलं आहे. कसं हे करायचं. आता सध्या तुम्हाला हिरवी सोयाबीन दिसते, तुम्हाला 1-2-4 दिवसांनी दाखवतो कशी पिवळी पडते सोयाबीन. अहो खूप अवघड आहे हो शेतकऱ्याचं. तुम्ही म्हणत असताना एवढं काय नुकसान वगैरे काय झालेलं दिसत नाही. अहो खताची बॅग जर घ्यायला गेलं, खता बियाची बॅग घ्यायला झालं तर 2,500 आणि 3,000 रुपये सोयाबीनची बॅग आहे. तर तुम्ही सांगा मला, शेतकऱ्याकडनं सोयाबीन शेतकरी हे गव्हर्नमेंट घेतं तर किती कसं क्विंटल घेतं आहे. 2 कट्टे 100 किलोचे 3,500 रुपये क्विंटलने घेते. आणि तेच समजा कंपनी काय करते, त्याला खत वगैरे आपले औषधं वगैरे हे लावून ते करून चांगले व्यवस्थित करून तीच शेतकऱ्याला विकतात की तिला 2,500-3,000 रुपये. तर तुम्ही सांगा कसे शेतकऱ्यांनी शेती तरी कशी करायची आणि पुढे तरी कसं जाणार आहे शेतकरी. तर तुम्ही सांगा कमेंट करून आपल्या व्हिडिओमध्ये. आपला ब्लॉग नवीन आहे मित्रांनो, त्यासाठी व्ह्यूज वगैरे जास्त जात नाहीत, काही नाही लाईक वगैरे. तर सपोर्ट करा तुम्ही. तुमच्या सपोर्टने खूप व्हायरल होऊ शकता हा व्हिडिओ. धन्यवाद.